नमस्कार, पल्लवीज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत थिक ग्रेव्ही असणारे व्हेज मंचुरियन। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलोचा एक कोबी घेतलेला आहे। आता हा कोबी आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे। किसणीची सर्वात बारीक साइड जी असते त्या साइडने आपल्याला हा कोबी आता इथे किसून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला किसायला थोडं जड जात असेल तर तुम्ही इथे ही पद्धत वापरू शकता। कोबी घ्यायचा आहे, तो एकदम रफली चॉप करायचा आहे। नंतर हा कोबी आपण चॉपर मध्ये टाकायचा आहे व बारीक करून घ्यायचा आहे एकदम। आणि चॉपर नसेल तर ही प्रोसेस आपण सुरीने देखील करू शकतो। सुरीने हा कोबी एकदम बारीक आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने एकदम बारीक असा हा कोबी आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आता इथे मी सर्व कोबी जो आहे तो चॉप करून घेते आहे। हे पहा, आता सर्व कोबी इथे मी बारीक चॉप करून घेतलेला आहे। आता सेम पद्धतीने मी इथे गाजर देखील बारीक चॉप करून घेणार आहे। एकदम बारीक असं फाइन चॉप हे करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे देखील या कोबी मध्ये आता आपण ऍड करणार आहोत। त्यानंतर आपल्याला या मिश्रणात एक बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे। आलं लसूण पेस्ट ऍड करायची आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा पात अर्धा कप, कॉर्नफ्लॉवर अर्धा कप, मैदा अर्धा कप, लाल तिखट 1 टेबलस्पून, चवीनुसार मीठ, सर्व ड्राय इंग्रेडिएंट ऍड केल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता इथे मी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता अजिबातही पाणी टाकण्याची इथे गरज पडलेली नाही, कारण या मिश्रणाला पाणी सुटतं। त्यामध्येच आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता इथे आपण याचे मंचुरियन बॉल्स अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत। सर्व मंचुरियन बॉल्स आपल्याला अशा पद्धतीने इथे बनवून घ्यायचे आहेत। जास्त मोठ्या साइजचे हे बॉल बनवायचे नाही, मीडियम साइजचे हे बॉल इथे मी बनवून घेतलेले आहेत। हे पहा, अशा पद्धतीने सर्व मंचुरियन बॉल्स इथे मी बनवून घेतले आहेत। आता हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, तेल जास्त गरम करू नका। लो फ्लेमवर आपल्याला हे मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचे आहेत। तेल जर जास्त गरम असेल तर बॉल्स फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल जास्त गरम न करता आपल्याला हे मंचुरियन बॉल्स लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने एक एक करून सर्व मंचुरियन बॉल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तेलात टाकल्या मंचुरियन बॉल्स हलवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मग ते फुटण्याची शक्यता असते। आपण जेव्हा लो फ्लेमवर तळत असतो तेव्हा ते जळत नाहीत, त्यामुळे लगेच त्याला हलवण्याची काहीही गरज नाही। ते छान फ्राय झाल्यानंतर ते ऑटोमॅटिकली वरती तरंगतात, तेव्हा आपण ते हलवून घेऊ शकतो व एकसारखे तळून घेऊ शकतो। त्यामुळे लगेच त्याला हात लावण्याची गरज नाही। एकदम लो फ्लेमवर हे मंचुरियन बॉल्स आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता याचा कलर खूप छान आलेला आहे आणि हे एकदम परफेक्ट तयार आहेत। अशाच पद्धतीने आता इथे सर्व मंचुरियन बॉल्स मी तळून घेणार आहे।
मंचुरियन बॉल्स इथे बनवून रेडी आहे। आता आपल्याला याची थिक ग्रेव्ही देखील बनवायची आहे। त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा आहे। लसूण छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे। इथे एक मीडियम साइजचा कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे। 2-3 मिनिटं आपण परतून घ्यायचा आहे कांदा छान। त्यानंतर यामध्ये मी गाजर ऍड केलेला आहे। 1 गाजर मी घेतलेला आहे, ते बारीक चॉप केलंय आणि मग यामध्ये ऍड केलेला आहे। आता हे देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी कांदा पात घेतलेली आहे, अर्धा कप ही कांदा पात आहे, ती देखील आपल्याला या मिश्रणात छान परतून घ्यायची आहे। सर्व छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सोया सॉस ऍड करायचा आहे। त्यानंतर ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि शेवटी टोमॅटो केचप। हे सर्व ऍड करून हे छान परतून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता यात अर्धा कप पाणी ऍड करायचं आहे व हे एकदम लो फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे। बाउल मध्ये साधारण 1 टेबलस्पून एवढा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2-3 टेबलस्पून पाणी घेतलेलं आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरची इथे मी स्लरी बनवून घेत आहे। अशा पद्धतीने इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण बनवून घेणार आहोत। नॅचरल रेड कलर यावा म्हणून मी इथे एक बीटरूट घेतलेला आहे। आता हे बीटरूट आपल्याला कापून घ्यायचं आहे। त्याचा साधारण 1 तुकडा घ्यायचा आहे। फक्त कलर साठी आपल्याला हे यूज करायचं आहे। आता हे बारीक चॉप करून आपल्याला चॉपर मध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर इथे मी थोडंसं पाणी यामध्ये ऍड करत आहे व बारीक आपल्याला हे चॉप करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एक मस्लिन क्लॉथ मी घेतलेला आहे, त्यावर आपल्याला हे चॉप केलेलं मिश्रण ऍड करायचं आहे व गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला नॅचरल फूड कलर इथे मिळून जाईल। हे पहा अशा पद्धतीने आपला हा फूड कलर तयार आहे। आता आपली ग्रेव्ही इथे छान तयार झालेली आहे। आता यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी ऍड करायची आहे। लगेच छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे लो फ्लेमवर छान उकळून द्यायचं आहे। जोपर्यंत आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी शिजत नाही तोपर्यंत हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आता हे खूप थिक होऊ नये म्हणून यामध्ये अर्धा कप पाणी ऍड करायचं आहे। आता या ग्रेव्हीची थिकनेस तुम्ही इथे पाहू शकता, जशी आपल्याला हवी होती तशी अगदी झालेली आहे। आता शेवटी आपण जो नॅचरली फूड कलर बनवला होता तो यामध्ये ऍड करायचा आहे। याच्याने खूप छान या ग्रेव्हीला कलर येणार आहे व अगदी हॉटेल सारखी ही ग्रेव्ही दिसणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता खूप छान या ग्रेव्हीला कलर आलेला आहे। अशा पद्धतीने आता ही ग्रेव्ही आपली इथे बनवून तयार आहे। आता आपण यामध्ये मंचुरियन बॉल्स ऍड करणार आहोत। एक एक करून सर्व मंचुरियन बॉल्स आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहेत। मंचुरियन बॉल्स ऍड करण्यापूर्वी ग्रेव्हीची थिकनेस नक्की चेक करून पहा। ग्रेव्ही जर जास्त पातळ वाटत असेल तर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी ऍड करा
व जर जास्त थिक वाटत असेल तर मग थोडं पाणी ॲड करून एक उकळी काढून घ्या, म्हणजे एकदम व्यवस्थित अशी ग्रेव्ही तयार होईल। मंचुरियन बॉल्सवर ग्रेव्ही छान कोट होईल अशा पद्धतीने आता हे मी सर्व मिक्स करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपले थिक ग्रेव्ही असणारे व्हेज मंचुरियन इथे बनवून रेडी आहे। आता आपण याची प्लेटिंग करूया। अशा पद्धतीने आपले व्हेज मंचुरियन इथे बनवून रेडी आहेत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला लगेच पाहता येतील। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत खात रहा आणि पाहत रहा पल्लवीज रेसिपी।